हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 35. श्रेयान् स्वधर्मः विगुणः परधर्मात् स्व अनुष्ठितात्. स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मः भयावहः. चांगल्या चालीरीती असलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा स्वतःचा धर्म कमी गुणवान असला तरीही आपल्यासाठी तोच श्रेष्ठ असतो. स्वतःच्या धर्मपालनात मरण आले तरी ते हितकारक समजावे, कारण त्याहीपेक्षा दुसऱ्याचा धर्म जास्त भयावह असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. सध्या जगाची मानवी लोकसंख्या साधारण 900 कोटी असावी असे समजूया. हे 900 कोटी मानव सर्वच्या सर्व निरनिराळ्या चेहऱ्याचे आणि वेगवेगळ्या स्वभावाचे आहेत. यातील कोणीही किंवा एकही दुसऱ्यासारखा नाही. प्रत्येकाचा चेहरा दुसऱ्याहून निराळाच आहे. त्याचबरोबर प्रत्येकाचा स्वभाव दुसऱ्यापेक्षा वेगळाच आहे. अगदी एकाच आईवडिलांची मुले निराळा चेहरा आणि वेगळा स्वभाव घेऊन जन्माला येतात. यांत्रिक साच्यातून ठोकळे तयार केले तर ते एकासारखे एक असतात, किंवा असे एकासारखे एक ठोकळे यंत्राने तयार करणे शक्य आहे. परंतु मानवाची प्रत्येक संतती ही स्वतंत्र आहे आणि ती स्वतंत्र व्यक्तिमत्व घेऊन जन्माला येते. आता येथे हेही सत्य आहे की मानवेतर जीवसृष्टीलाही हाच नियम लागू होतो. एकाच शेतात उगवलेली रोपे एकसारखी नसतात. आपण मक्याची 10 कणसे समोर ठेवली तर ती सर्वच्या सर्व भिन्न आकाराची असतात. एक झाड दुसऱ्या झाडासारखे नसते. यावरून हे सिद्ध होते की मानव किंवा सजीव सृष्टी आणि भौतिक वस्तुजगत यामध्ये हा मोठा फरक आहे. येथेच आत्मप्रचिती येते. हे अगदी स्वाभाविकच घडते आणि आध्यात्मिक दृष्टीने तसेच घडायला पाहिजे. परमात्म्याने हे विश्व, ही सृष्टी त्याच्या उपभोगासाठी निर्माण केलेली आहे. ही सृष्टी अतिमोहक आणि सुंदर असून ती वैविध्याने आणि वैचित्र्याने नटलेली आहे. तेथे तो परमात्मा अंशात्मक रूपाने प्रत्येक जीवात वास्तव्य करतो. येथे अंशात्मक रूपाने प्रत्येक जीवात वास्तव्य करण्यामागील हेतू एकमेव आहे. तो म्हणजे या अतिसुंदर, मोहक, वैविध्यपूर्ण, वैचित्र्यपूर्ण अशा स्वनिर्मित सृष्टीचा आस्वाद आणि कैवल्यानंद घेणे. या उद्देशानेच हे विश्व आणि ही सृष्टी त्याने निर्माण केलेली आहे. आता जर त्याला या अशा वैविध्यपूर्ण आणि वैचित्र्यपूर्ण सृष्टीचा सर्वतोपरी आस्वाद घ्यायचा असेल तर जितके निरनिराळे जीव तितकी वेगवेगळी रूपे घेणे हे ओघाने आलेच. नाहीतर एकासारखी एक रूपे घेऊन वैविध्यपूर्ण आणि वैचित्र्यपूर्ण सृष्टीलीलेचा आस्वाद घेता येणार नाही. जर एकासारखी एक रूपे असतील तर आस्वाद आणि आनंद यांत्रिक होईल. त्यात विविधता, वैचित्र्य नसेल. आत्मचेतनेचे हेच वैशिष्ट्य आहे. ते विजेचे किंवा ऊर्जेचे यंत्र नाही, ते स्वयंभू आहे. डॉक्टर वसंतराव देशपांडे 25 निरनिराळ्या गानबैठकीतून यमन कल्याण आणि मारवा गायले. परंतु ते 25चे 25 यमन कल्याण किंवा मारवा यांचे ध्वनिमुद्रण आज ऐकताना त्यातील विविधता लक्षात येते. ते एकासारखे एक नाहीत, कारण नादब्रह्म स्वयंभू आहे. शास्त्रीय संगीताचे हेच मोठे वैशिष्ट्य आहे. यामुळेच प्रत्येक व्यक्तीचे रूप वेगळे असते आणि त्यामुळे स्वभावही निरनिराळा असतो. ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार ज्याला त्याला सृष्टीचा किंवा घटनेचा, प्रसंगाचा अर्थ वेगवेगळा समजत असतो. प्रत्येक व्यक्ती या सृष्टीचा आस्वाद त्याच्या प्रकृतीच्या गुणानुषंगाने घेत असते. ती त्याप्रमाणे आचरण करत असते. त्यामुळे अर्थातच एक व्यक्ती दुसऱ्यासारखी वागत नाही, वागू शकत नाही. येथे कोणी असा नाही की जो दुसऱ्याचा स्वभाव बदलू शकेल. गुरु स्वभाव कसा असावा हे सांगू शकेल, उपदेश करू शकेल, परंतु तसे आचरण करवून घेऊ शकणार नाही, कारण मूलतःच प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. गुरुच्या उपदेशामुळे स्वभाव बदलू शकतो, परंतु हे त्या व्यक्तीच्या अंतःकरणात घडावे लागते. बदल मूलतः तेथे व्हावा लागतो. यालाच येथे स्वधर्म असे म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीचा स्वधर्म निराळा आहे. त्याने त्याप्रमाणे आचरण करावे, तेच त्याच्या कल्याणाचे असते.
आपल्या धर्मानुसार आचरण केल्यानेच या जन्मीचा हेतू सफल होतो. त्यात मुद्दाम बदल केला तर या जन्मीचे संचित भोग संपुष्टात येणार नाहीत. बदल आपोआप झाला तर होऊ द्यावा. प्रसंगानुरूप स्वधर्म बदलत असतोच. आजचा किंवा आत्ताचा स्वधर्म उद्या किंवा नंतर तसाच असेल असे नाही. परंतु केवळ दुसरा जे करत आहे ते जास्त चांगले आहे म्हणून आपले सोडू नये. अशाने आपण जे करत असतो ते आणि दुसऱ्याचे पाहून जे नवीन करायला जातो ते, असे दोन्हींनाही आपण वंचित होतो. मानवाला स्वधर्माचे पालन करणे श्रेयस्कर आहे. तेच सहज आहे, तेच योग्य आहे, तेच मुक्ती मिळवून देणारे आहे. भगवंत श्री सांगत आहेत की दुसऱ्याच्या धर्मात आपल्या स्वधर्मापेक्षा कितीही चांगल्या गोष्टी दिसत असल्या तरीही तेवढ्यासाठी आपल्या स्वधर्माचे पालन सोडू नये. येथे बदल सहजच आपोआप घडू लागला तर घडू द्यावा. परंतु दुसऱ्याच्या धर्माकडे आकर्षित होऊन मुद्दाम आपल्या स्वधर्मात बदल करू नये. कारण घी देखा लेकिन बडगा नाही देखा अशी नंतर अवस्था होते. बाळकोबांची फिरतीची नोकरी होती. प्रवास करून करून कंटाळले होते. त्यांनी पाहिले की समोरचा वाणी कधीही दुकान सोडून बाहेर जात नाही, नेहमी दुकानातच बसलेला असतो. बाळकोबांनी विचार केला की आपणही दुकान थाटावे, दिवसभर मस्तपैकी बसून आरामात पैसा कमवावा. त्यांनी नोकरी सोडली आणि दुकान थाटले. पहिल्याच वर्षी दिवाळे निघाले. धंद्यात वसुली करणे हे बाळकोबांसारख्या कनवाळूला शक्य नव्हते. भगवंत श्री तर इतक्या टोकाचा उपदेश करत आहेत की एक वेळ स्वधर्माचे पालन करताना मरण आले तरी ते देखील पत्करावे, परंतु जीव वाचवायला देखील दुसऱ्याचा धर्म स्वीकारू नये. तसे केल्यास न घर का न घाट का अशी अवस्था होते. जिणे नको होते. दोन्हीकडून डमरू वाजते. अध्यात्म साध्य करण्यासाठी संसार मोडू नये, कारण मग अशाला चोरून संसार करायची इच्छा होते. मग धड संसारही होत नाही आणि धड अध्यात्मही साध्य होत नाही. त्यापेक्षा संसार सांभाळावा आणि जमेल तेवढा परमार्थ साध्य करावा. अर्जुन त्याचा स्वधर्म क्षात्रधर्म सोडून संन्यास घेऊन भिक्षा मागून जीवन जगू इच्छित आहे, परंतु ते त्याला शक्य होणार नाही. कोणालाही स्वधर्माविरुद्ध आचरण करणे शक्य होत नाही. भगवान रामकृष्ण परमहंस दीक्षा देण्यापूर्वी दीक्षार्थीला भिक्षा मागून आणायला सांगत असत. कारण दुसऱ्याच्या घरी भिक्षा मागायला अहंकार साफ गाडला गेलेला असावा लागतो. अहंकार नसेल तरच संन्यासी होण्याला काही अर्थ आहे. तेव्हा प्रत्येकाने अगोदर स्वतःचा शोध घ्यावा, स्वतःला ओळखावे, त्याप्रमाणे आपले आचरण करावे. आपण स्वधर्म पाळला तर धर्म आपले रक्षण करतो. धर्म आपल्या अंतर्यामी असतो, त्याचा शोध घ्यावा. तोच आत्मशोध आहे. असे न करता आचरण केले तर ते स्वधर्माच्या विरुद्ध आचरण असेल. ती आत्महत्या ठरेल. हरिओम.